शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटप पूर्ण झालंय. त्यांच्यासोबत टोकाचे वाद नाहीत. एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे असं संजय राऊत म्हणाले. नाना पटोलेंविरोधात आम्ही काहीही बोललेलो नाही, कुणावरही व्यक्तिगत टीका केली नाही असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलं. संजय राऊतांनी सकाळी स्पष्टीकरण दिलं. आमच्यात वाद नाही, कुणासोबत वाद करण्याचा प्रश्नही नाही असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं. काँग्रेस महाराष्ट्राचा मूळ पक्ष आहे. मी काँग्रेसची सिस्टम सांगितली. मेरिटप्रमाणे जागा वाटप व्हावं ही आमची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. ठाकरे गटाला काँग्रेसनं चांगली चपराक दिली आहे. तुटेपर्यंत ताणू नका असं सांगणं म्हणजे नामुष्की. त्यामुळे राऊतांनी काही केलं तरी पटोले ऐकणार नाहीत अशी टीका संजय शिरसाटांनी केली. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. नाना पटोले आणि ठाकरे गट यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद सुरू आहेत. या वादानंतर सांगली पॅटर्नच्या चाचपणीसाठी नागपुरात काँग्रेसच्या गुप्त बैठकांचं सत्र सुरू आहे. नागपुरातील काँग्रेसचे नेते आमदार आणि पदाधिकारी तडकाफडकी मुंबईला आलेत. 6ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावेत अशी मागणी आहे. एकही जागा जर सोडली तरी राजीनामा देणार असा इशारा त्यांनी दिलाय. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. निकालानंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी 240 जागांवरती समन्वय साधलाय तर 48 जागांसाठी असलेला पेच अमित शहांसमोर मांडण्यात आला. यावेळी भाजपला 151 जागा, शिवसेनेला 84 तर राष्ट्रवादीला 53 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या उमेदवारी यादीत कुणाला स्थान मिळणार याकडे आणि कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सुजय विखेंना भाजपचं तिकीट मिळणार नाही अशा चर्चा सुरू असताना स्वतः सुजय विखेंनी यावरती स्पष्टीकरण दिलं. यात कोणतंही तथ्य नसून विरोधक या बातम्या पेरत असल्याची टीका सुजय विखेंनी केली. बीडमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन धनंजय मुंडेंनी प्रचाराचा शुभारंभ केला. धनंजय मुंडेंनी सर्वात पहिल्या लढवलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील याच मंदिरात आरती केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यातील 5 जागांवरती लढण्याचा मनसेचा निर्धार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शिंदे गटाचे मुरबाडमधील महत्वाचे नेते सुभाष पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. मुरबाड विधानसभेची उमेदवारी सुभाष पवारांना जाहीर होताच हजारो कार्यकर्त्यांसोबत उद्या ते प्रवेश करणार आहेत. आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी आज नाशकात अजित पवारांची सभा पार पडणार आहे. तर आज होणारी सभा प्रचार सभा नसून विजयी सभा असल्याचा विश्वास हिरामण खोसकरांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला वेग आलाय. पण महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून पेच निर्माण झालाय. पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं ही कारवाई केली. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं त्यांची इंदापुरातून उमेदवारी निश्चित झाली. अशातच पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर देखील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांसह जरांगे पाटलांवर निशाणा साधला. तुतारी चिन्ह आणि शरद पवारांवर आम्ही सर्व ठिकाणी बॉयकॉट केलंय. ओबीसींनी शरद पवार गटाला मतदान करायचं नाही असं ठरवल्याचं ते म्हणाले. समाजवादी पार्टीनं मालेगावातून शान हिंद तर भिवंडीतून आमदार रईस शेख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धुळ्याच्या उमेदवाराचं नाव उद्या जाहीर होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांच्या विरोधात ते निवडणूक लढणार आहेत. तर आता कुणाचंच ऐकणार नाही असं वक्तव्य विजय चौगुलेंनी केलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटना सोलापुरात कामाला लागली आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी रयत क्रांती संघटनेकडून निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रायगडमधील काँग्रेस सक्रिय झाली. पक्ष निरीक्षकांनी अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. तसंच महाविकास आघाडीच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी सकल मराठा समाज इच्छुकांचा मेळावा घेणार आहे. सोलापुरातील 11 विधानसभेच्या जागांसाठी सकल मराठा समाज उमेदवार देणार आहे.
सोलापूर शहरातील एका मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। 3 मतदारसंघापैकी 2 भाजप पक्षाकडे तर एका जागेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून दावा केला जातोय। धाराशिव सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली। जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांच्या उद्या मुलाखती होणार आहेत। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना जात वैधतेच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलाय। रश्मी बर्वेंना क्लीन चिट देणारा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय। आचारसंहिता लागल्यानंतर काढलेल्या जीआर तपासणीकरता छाननी समिती गठीत करण्यात आली आहे। शिफारसीसोबतच हे सर्व प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत। चंद्रपूरच्या कोपर्णा तालुक्यातील 52 गावात 63 बूथवरती हजारो बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचं समजतंय। मुस्लिमांसाठी केवळ वंचित बहुजन आघाडी लढते। काही जण म्हणतात स्पीकर आणि भोंगे लावून त्यावरती हनुमान चालीसा वाजवणार, मात्र त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित करेल असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं। नवनीत राणा दर्यापूर विधानसभेतून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे। यावेळी नवनीत राणांनी दर्यापुरात बॅनरबाजी केली आहे। तुम्ही हाक द्या, मी साथ देईन अशा आशयाचे बॅनर सगळीकडे झळकताना दिसत आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। रवी राणांचे कट्टर समर्थक जितू दुधाणे यांनी कडूंच्या प्रहारमध्ये पक्षप्रवेश केलाय। रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात कार्यकर्त्यांचं मरण होत होतं, मात्र प्रहारमध्ये जितू दुधाणे यांचा सन्मान होईल अशी प्रतिक्रिया कडूंनी दिली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापुरात पोलिसांनी संचलन केलं। 10 पोलीस, 2 महिला पोलीस कर्मचारी आणि 50 दंगल पथक जवान संचलनात सहभागी झाले होते। मुंबई शहरातील 10 विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या 54,000 इतकी आहे। वयाची 100 पार केलेले मतदार 2,980 इतके आहेत। अंबरनाथ विधानसभेत यंदा मतदारांची संख्या वाढली आहे, त्यानुसार मतदान केंद्राच्या संख्येत देखील वाढ झाली आहे। यंदा 14,000 नव मतदार अंबरनाथमध्ये मतदान करणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात यावर्षी 1,65,597 मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यामुळे निवडणुकीमध्ये या नव मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून जप्त केलेली 1,944 ईव्हीएम आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला अखेर दिलासा मिळालाय। ज्यांना यंदाच्या विधानसभेला मतदान करायचंय त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे। ज्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये अद्याप समाविष्ट केलेलं नाही त्यांनी आजच मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावं। आचारसंहितेनंतर सर्व बॅनर्स, पोस्टर्स, फलक तात्काळ काढण्याची कारवाई प्रशासनानं सुरू केली, त्यामुळे राजकीय बॅनर्स आणि पोस्टर्ससाठी परवानगी घेणं बंधनकारक असेल असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेत। मुंबई पालिकेतील सुमारे 12,000 कर्मचारी निवडणुकीच्या कामावर असणार आहेत, तसंच मतदानाच्या दिवशी 40,000 कर्मचारी कर्तव्यावर असतील। वाशिमच्या पूर शिवारातील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेत। रस्त्याअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडू नये। वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली होती, त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते।